कधी कधी मुलांना फक्त पोळी भाजी घेऊन जायचा मोठ्या डब्यामध्ये कंटाळा येतो, नाही का? आता एक लक्षात घ्या की पोळीच्या जागी तुम्ही बटाटे, रताळी, सुरण किंवा जांभळा कंद येतो किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीची कंदमुळं येतात बघा, अशी केसवाली येतात वगैरे, अशी वेगळी वेगळी कंदमुळं तुम्ही मुलांना, किंवा अरबी सुद्धा आहे, हे सुद्धा तुम्ही मुलांना पोळीच्या जागी देऊ शकता. म्हणजे एक मिक्स व्हेजिटेबल स्टर फ्राय सारखं केलं आणि त्याच्याबरोबर तुम्ही चिप्स, बटाट्याच्या चिप्स तळून त्यांना दिल्या, तर त्याच्याबरोबर तुम्हाला त्यांना पोळी द्यायची गरज नाहीये, पण एक स्टर फ्राय व्हेजिटेबल असं मुलांना तुम्ही दिलं तर त्यांना मोठ्या डब्यामध्ये खायला मजा येते. आता त्याचबरोबर जसं आता बीटरूट आहे, दुधी आहे, ह्या भाज्या मुलांना खायला आवडत नाहीत, तर त्या चांगल्या तुम्ही किसून घेतल्यात आणि त्या बटाट्यामध्ये मस्त कुस्करून त्याच्यात थोडेसे त्याला कन्सिस्टन्सी येण्यासाठी पोह्याचं पीठ किंवा साबुदाण्याचं पीठ घातलं तर त्याचे कटलेट्स खूप छान होतात. अशी त्यांना तुम्ही जर 7-8 कटलेट्स डब्यामध्ये दिली चांगल्या भाज्या घालून, तर त्यांना एक पोळी भाजी खाल्ल्यासारखंच पोषण मिळत असतं. एक लक्षात घ्या, पोळीच्या जागी तुम्ही बटाटा देताय, त्यामुळे मग तुम्ही पोळी दिली नाही तरी हरकत नाही. दुसरा एक खूप सुंदर पदार्थ जो तुम्ही अशाच सगळ्या भाज्यांनी मिळून करू शकता, म्हणजे भाज्यांचा रस काढायचा आणि तो रस काढून त्याच्यामध्ये तुम्ही जर कणिक भिजवली तर त्याचा तर पराठा तुमचा होतोच, पण त्याचाच रस घालून तुम्ही त्याच्यात थोडंसं पोह्याचं पीठ घातलं, बटाटा घातलात आणि असं मिक्स करून सगळीच, आता मी सांगितलेली कंदमुळं सुद्धा मुलं जास्त खात नाहीत, त्यामुळे ती सगळी कंदमुळं असं सगळं एकत्र करून त्यांना तुम्ही छानशी कटलेट्स सुद्धा देऊ शकता. ही कटलेट्स खायला मुलांना अतिशय आवडतात. त्यांच्या आवडीचा कुठलाही मसाला त्यांना घातलात तर त्यांना त्या भाज्या ज्या आतमध्ये घातलेल्या आहेत त्या भाज्यांची चव येत नाही आणि ती आनंदाने त्या भाज्या खातात. हळूहळू तुम्ही मुलांना हे गुपित उघडवून सांगू शकता की या कटलेटमध्ये अमुक अमुक भाजी होती, बघ आवडली की नाही तुला, म्हणजे त्या भाज्या खाल्ल्याने आपल्याला खूप चांगला फायदा होतो असं त्यांना तुम्ही सांगितलं तर खूपच त्यांना ते भावतं, पटतं आणि लगेच कळतं बरं का. तर ह्या अशा पराठे देताना त्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये, आपण म्हटलं चीज कधीतरी आपण म्हणतो, पण चीजचा सुद्धा कंटाळा येतो, मग त्याच्या जागी तुम्ही त्यांना पीनट बटर देऊ शकता. पीनट बटर घालून देऊ शकता एक पोळीमध्ये, किंवा हे जे मिक्स पराठे मी सांगितले रसाचे, वेगळ्या वेगळ्या भाज्यांच्या रसाचे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पीनट बटर लावून देऊ शकता. त्यामुळे बोल ऑफ स्टर फ्राईड व्हेजिटेबल्स, त्याच्यामध्ये तुम्हाला जी पाहिजे ती कंदमुळं घातलीत किंवा कंदमुळांचे मिक्स केलेले कटलेट असं, आणि नाहीतर मग पीनट बटर लावलेले पराठे, अशा पद्धतीने मुलांना तुम्ही मोठ्या डब्यामध्ये खायला वेगळ्या वेगळ्या गोष्टी देऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका. आमचा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलाय का? केला नसेल तर तो आजच चॅनल सबस्क्राईब करा आणि तिथे एक नोटिफिकेशन बेलचं आयकन असतं, तर ते दाबलं नसेल तर ते दाबा, म्हणजे आमचा नवीन व्हिडिओ रिलीज झाला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. आवडले आमचे सगळे व्हिडिओ तर मित्रपरिवाराला सुद्धा जवळ अवश्य सांगा.